सांगली जिल्ह्यातील पूर परिस्थिती सध्या आटोक्यात आहे. यंदा कदाचित पुढील काही दिवसात पूरस्थितीचे संकट उद्भवल्यास याचा यशस्वी मुकाबला करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला मदत म्हणून इंडियन आर्मीची एक तुकडी आज जिल्ह्यात दाखल झाली. यामध्ये सुमारे 90 जवान आणि 10 अधिकाऱ्यांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर आचार्य यांनी बैठकीत दिली. या बैठकीसाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, मनपा आयुक्त शुभम गुप्ता, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, उपजिल्हाधिकारी आशिष बारकुल, मनपा अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, सध्या पावसाचं प्रमाण तसेच कोयना धरणातून विसर्गाचं प्रमाण कमी करण्यात आलं असलं तरी गाफील राहून चालणार नाही. शनिवारी व रविवारी या दिवशी अधिक पर्जन्यमान झाल्यास आपत्कालीन स्थिती निर्माण होऊ शकेल. आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास जिल्हा प्रशासन त्याचा मुकाबला करण्यास समर्थ आहे. यावेळी पोलीस अधीक्षक श्री घुगे, मनपा आयुक्त श्री गुप्ता, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या तयारीची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. तर आम्ही कोणत्याही परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सदैव तयार आहोत. नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावं, प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं. नागरिकांच्या मदतीकरिता आम्ही तत्पर आहोत. आर्मीच्या वतीने आम्ही सर्वस्वी योगदान देऊ, अशी ग्वाही मेजर संकेत पांडे यांनी दिली. यावेळी मेजर विनायक, लेफ्टनंट आदित्य पुष्करनाथ, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता सी पाटोळे, कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, तहसीलदार लीना खरात यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.